हे बघा तो नदीच्या पलीकडे दिसतोय ना, तो आमचा संगमेश्वर तालुक्यातला कुचांबे गाव, ते आमचं ग्रामदैवताचे मंदिर आणि तिकडे आमचं गाव आहे. हां अहो एक मॅगी सारखा फणस खातोय. मॅगी आहे काय की हां एकदम झालं तोंडामध्ये सूर के पिओ. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आम्ही निघालेलो आहोत. हाय आमचा युवांश. युवांश हाय काय? हाय. हे बघा ही आमची सिस्टर स्नेहल. यांना ओळखता तुम्ही ना? भारती. आम्ही कुठे आहे? चाललो आत्याकडे. तर आमचं आत्याचं गाव आहे ना, ते जवळच आहे नदीच्या पलीकडे कुठरे. आम्ही नदीच्या अलीकडे राहतो. नदीच्या इकडे संगमेश्वर तालुका येतो, नदीच्या पलीकडे चिपळूण तालुका. हार्डली अर्ध्या तासाचं वॉकिंग आहे. वर गाडीने गेलं तर टाईम लागतो, पण शॉर्टकट आहे ना इथून नदीच्या पलीकडे. थोडा उशीर झाला आहे, सकाळी देवपूजा वगैरे होती ना, तर उशीर झाला. तर आम्ही निघालो होतो आता चालत. हो आहे ऊन, आज सकाळपासून ऊनच आहे. जेवायचंच प्लॅनिंग आहे तिकडे जायला, जेवायला जायचंच प्लॅनिंग आहे. बरोबर पोचू आम्ही जेवायच्या चढलेत. तर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, स्कार्फ. बघा सगळीकडे तुम्हाला काजूची झाडं लावली आहेत. शेतामध्ये पण काजूची झाडं आहेत. शेती लोकांनी सोडलं आहे ना, तर काजूची झाडं लावली नाही. काय ना काय तर व्हायला पाहिजे ना शेतामध्ये. हे बघा ही आमची घरं थोडी वरती आहेत तशी इकडे. आणि आम्ही चाललो आहोत खाली कुटऱ्यामध्ये. आमचा रस्ता आता काढणार थोडं. आता हे बघा भाताची अडवी. अडवी म्हणजे तर पेंडा. आता थोडीफार शेती करतात, तो भात जोडल्यानंतर जो पेंडा उरतो ना, तिथे अडवी घालून ठेवले. तर उडवी बोलतात, अडवी बोलतात. तिथे कवळ आहे, अजून भाजावर होण्याची बाकी आहे. ते कवळ तिथे ठेवलं आहे. झाडापासून जे फांद्यागर तोडतात ना, ते कवळ त्याची भाजावून करतात. अजून बाकी आहे काही लोकांची भाजावून. आवड्या कुठे चाललास ते उन्हातून? कुठे चाललास उन्हातून? त्यालाच माहिती नाही कुठे चाललं. आपण दाखवूया कोणत्या आत्याकडे चाललं आहे ते. हे का भारती आणि स्नेहल पुढे गेलेले आहेत. ज्यावेळेस म्हणजे धरण व्हायच्या अगोदर ना, आम्हाला मे महिन्यामध्ये ना इकडे खाली पाण्याला यावं लागायचं. आता धरण झाल्यापासून आमचा पाण्याचा प्रॉब्लेम पूर्ण शॉर्ट आऊट झाला. वर्षाच्या 12 महिने नदी वाहते असते. तर ही विहीर होती इथे, तिथे आम्ही पाण्याला यायचो. हे बघा इथे विहीर आहे. विहिरीचं पाणी अजून थंडगार असतं. ते पूर्ण म्हणजे आटत नाही असं. हे बघा ते विहीर आहे समोर, दिसते का तुम्हाला? हे बघा हे दिसते ना, ते विहीर आहे आतमध्ये. आणि आहे पारावरचं मंदिर. आहे गाव परे आमचा मोठा. म्हणजे गावाचं जेवढे परे आहेत ना, छोटे छोटे परे, ते सगळं पाणी इथे येते. म्हणून त्याला बोलतात गाव पऱ्या. गाव पऱ्याला हा ब्रिज घातलेला आहे. आणि हे आहे पारावरचं मंदिर. शिवशंभूचं देवस्थान आहे, पारावरचं मंदिर बोलतात. इथे प्रोग्राम असतात. त्या प्रोग्रामच्या टायमाला संध्याकाळी नमन वगैरे असतं. हे बघा आमचं 11 तारखेला पूजा. हां पूजा ते खाली आहे. आणि हे बघा ह्या चोंडामध्ये पण पहिली इकडे शेती करायचे. आता शेती नाही, त्याच्यामुळे काजू वगैरे लावलेत. चांगले झाले काजू वगैरे. मध्ये आंबा वगैरे कलम लावलं आहे. त्याचं शिवशंभूचं मंदिर. बघा सोमवार आहे ना, सगळे लोक मंदिरामध्ये येतात दर्शनाला. नंतर आमच्या आज सोमवारचं कसं गावामध्ये सुट्टी असते, साप्ताहिक सुट्टी. त्याविषयी शेतीच्या कामाला विश्रांती. तर लोक मंदिरामध्ये येतात दर्शनासाठी. मंदिराचा गेट हे मंदिर. ही जी पायवाट दिसते ना, त्याला काय बोलतात? ह्याला काय बोलतात तर ह्याला बांधतात त्याला? होय पाकाडी. पाकाडी फाडीची पाकाडी, जांभ्याची पाकाडी बांधलेली दिसली ना, ती आमच्या नदीवर जायची वाट आहे. आमच्या गावातून पहिल्यांदा आम्ही तिकडनं आता रस्ता केलेला नव्हता ना, त्यावेळेस ह्याच पाकाडीने गणपती विसर्जनसाठी आम्ही जायचो. ह्या पाकाडीने बघा सगळीकडे पाकाडी केली फाडीची जांभ्याची. ती डायरेक्ट नदीवर जाते.
ऊन भरपूर आम्ही चाललेलो आहोत आत्ता इकडं. आता ही नदी दिसेल ना तुम्हाला, ती गड नदी. आणि गड नदीच्या वरती धरण आहे, डॅम आहे, राजुली डॅम बोलतात, पाचांबे राजुली डॅम. आणि ते आमच्या कुचांबे गावाच्या बाउंड्रीला येतात. ते तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे नदीच्या पलीकडे तालुका चेंज होतो. नदीच्या अलीकडे संगमेश्वर, नदीच्या पलीकडे काय काय लोक शेती करतात अजून. हे बघा भाजावळ वगैरे झालेले आहे. समोर दिसतं आमचं कुचांबे गाव, हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. ह्या नदीच्या पलीकडे चिपळूण तालुका चालू आहे. ही आहे आमच्या गावची गड नदी. कारण ही गडावरून येते, भैरवगड आहे ना, गडावरून येते म्हणते ना, गड नदी बोलतात. या नदीचं पाणी बघा, उन्हाळा असून तरी पण वाहता असतं वर्षाच्या 12 महिने. डॅम झाले त्याच्यामुळे वाहता. हा नवीनच पूल झाला आहे, त्यामुळे आम्हाला शॉर्टकट पडतो आमच्या आत्तेकडे जायला, चिपळूण तालुक्यामध्ये जायला. हा ब्रिज चालला डायरेक्ट संगमेश्वरवरनं. हा ब्रिज आहे ना, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्याचं मध्यस्थीचं काम करतो. ब्रिजवरून तिकडे उतरलं तर चिपळूण तालुका, ब्रिजच्या साईडला संगमेश्वर तालुका. हे बघा ही लोक चाललेत ब्रिजवर. बघा इथे आमचं गणपती विसर्जन होतं. लोक कपडे धुवायला पण आलेत नदीवर. ते काही नळाला पाणी, त्यामुळे आम्ही जास्त येत नाही कपडे धुवायला. पहिले यायचो, पहिला आमच्या ह्याला हे नव्हतं ना, नदीला डॅम. तसं आम्हाला पाणीला पण उन्हाळ्यामध्ये वरचं पाणी आटल्यानंतर इकडे नदीला लास्टला यावं लागायचं. हे बघा नदी वाहते. ते गणपती विसर्जन आमचं होतं. इकडे पण पूर्ण नदी वाहते, लोक कपडे धुतात. ये बघा ही लोक. चला आता आम्ही चिपळूण तालुक्यामधून, संगमेश्वर तालुक्यामधून चिपळूण तालुक्यामध्ये पाय ठेवलेला आहे. आता नदीच्या पलीकडे दिसतंय ना, तर आमचा संगमेश्वर तालुक्यातला कुचांबे गाव, ते आमचं ग्रामदैवतेचे मंदिर. आणि तिकडे आमचं गाव आहे. आता आमचं आत्याचं गाव चालू झालं. हे बघा किती निवडुंग, पुन्हा जालवंडच आहे निवडुंगाचं. चिपळूण तालुक्यामध्ये एंट्री. तर थोड्याच वेळात आम्ही रस्ता संपला की आत्याच्या घरी पोहोचू. चला तर आम्ही रस्त्याने, आता प्रत्येक गावामध्ये ग्रामसडक योजना गेल्यात ना, प्रत्येक वाडीमध्ये, गावामध्ये नाही सॉरी, वाडीमध्ये. आता ही पण ग्रामसडक योजना वाडीमध्ये गेले. रस्ते सिटीला डायरेक्ट कनेक्ट झालेत सगळ्या वाडीतून. चला युवांशाने स्नेहल पटापटा चाललेत, ऊन लागते त्याच्यामुळे. ही आमची मंडळी पाण्याची बॉटल घरात घालून, ताण लागले की पाणी पितो आणि चालतोय. अरे कॅप घाल. निगडी काय बोलतो तुला, निगडी. ही पण औषध आहे. निगडीचा पहिला उपयोग म्हणजे कुंपणसाठी. कुंपणीला लोक निगडी लावायची, लावली की कुंपणच तयार होऊन. आता सारखी तालीची कुंपण ओढायची गरज नाही. निगडीचा पण भरपूर औषधी उपयोग आहे, मला पण माहिती नाही. पण मच्छर पळवण्यासाठी ना, आपण शेणपोट जाळतो ना, त्याच्या निगडीचा पाला टाकला ना तर बोलतात मच्छर पळते. मी पण यूट्यूबवरच बघितलं आहे. मला पण चालू होणार आहे. रस्ता संपला आणि त्याचा आत्याच्या घरामध्ये जायला चढण चालू. आता हे आमच्या गड नदीच्या वरती जे डॅम आहे ना, तर त्याचे कालवे आहेत ना, कालवे म्हणजे पाण्याचा प्रवाह शेतीसाठी दिलेला आहे, प्रत्येक गावागावातून गेला आहे. तर तुम्हाला आम्ही तर दाखवू कालवा. तर त्याला पाणी सोडलं आहे का नाही माहीत नाही. ही मंडळी दमल्यासारखी वाटते, स्लो चालतात. अभि कॅप घाल. हे आहे डॅमचा कालवा. अरे कालव्याला पाणी आहे. वाव, ते बघा डॅमवर नाही तर कालवा, पाणी आहे कालव्याला. शेतीसाठी पाणी सोडले पण कोण यूज करते का माहीत नाही. आता आम्ही आलेलो आहोत चिपळूण तालुक्यातल्या पुष्टे होडेवाडी, म्हणजे आमच्या आत्याच्या घरी. हे जे समोर दिसतंय ना, ते आमच्या आत्याचं घर होडेवाडी. आलेलो आहोत, म्हणजे घरातून निघून हल्ली 15 ते 20 मिनटामध्ये आलेलो. आता मध्ये एक नदी आहे,
ते चिपळूण आणि का संगमेश्वर तालुका वेगळं करण्याचं काम करते. हद्द आहे त्यांची. दम लागला थोडा, चढण होती ना, दम लागला. हे समोर दिसतंय ते आत्तेचं घर. हे आंबे गेल्या वर्षी भरपूर लागले होते, यावर्षी पण थोडे दिसत नाही. आत्याचेच आंबे आणायला आम्ही आत्याच्या घरी आलो. हिवांश हा आहे, चप्पल काढतो का? हे बघा पार्वती निवास. आमचे मामा बसलेले आहेत त्याच्यावर. हे आमचं आत्याचं घर. हेच रांगोळी काढले, देवपूजा वगैरे झाले. हे मुलं पण बघा चालताना मोबाईलकडे बघतात. सगळीकडे मोबाईलचा नांद. पुढे बघत पण नाही, मोबाईलकडेच लक्ष. हे आमची आत्या सगळ्यांना पाणी आणते. पुण्यातून आले ना. कुठल्या देवळात गेली होती? सोमवार खाता होतो मी वाटतो ना काय बोंबील तुकले तिच्या गालावर बोंबील आले. देव बापाला नमो नमो करा. मग देव बापाला नमो नमो करा. युवांश देव बापाला नमो नमो करा. नमो नमो. मग त्याची बरोबर देवपूजा झालेली आहे. हे बघा आत्याचं आमचं घर. हे सासू सासरे वारले. छत्रपती संभाजी महाराज की जय. यापैकी जावं जावं हे सगळे जावा पुण्याला वगैरे असतात. हां असेच असू देत. आमच्या आत्याचं रूम. हा आमच्या आत्याचं मांगीलदार पाटचं दार. हे बघा पेरूचं झाड बघ एवढं वाढलं आहे. नांदी पण लागल्या. हो आत्याने आमच्यासाठी काय ठेवलं नाही? फणस. कापाय वाटतं फणस. हां आत्या काप्यासारखा दिसतोय. चांगला आहे चांगला आहे चांगला आहे. हो का आमच्या स्वागतासाठी नाश्त्यासाठी फणस. हे चांगला फणस आहे. आता मी पहिला खाणार फणस. आलेला आम्हाला बनवती चहा, पण बोललो उन्हातून चहा वगैरे काय नको, पण तिने चहाच्या बदली कोकणातला आमचा फणस खायला दिलाय. हे बघा मला नको. उन्हातून चहा पिण्यापेक्षा बोलले फणस खा. फणस खा. आवड्या तू? ओके हां भीती वाटते बाई खायला. हां तेच काढू बाय नाही बस झाले. तुला फणसाची पार्टी चाललेली आहे. तू का युवांश काय आहे? युवांश काय आहे? बी नाही खायची बाबू. बस झाले. कोणाला हवाय तर घ्या. फणस चांगला. हे ठाऊका तो हे करे वॉकअप करेल. अवे एक मॅगी सारखा फणस खातोय. मॅगी आहे काय की? हा एकदम झालं तोंडामध्ये. सूर के पिओ. युवांशला पण आवडला. युवांश कसा आहे रे? आईने काय दिलंय तुला? हे काय आहे? काय ते? जॅकफ्रूट गरे. चॉकलेट खातो तू? चॉकलेट खातो? नाही मग काय खातो? भारतीने किती 5-6 खाल्लं ना वाटतं. भारतीला आवडतं. काय लोक एक फणस खातात बरं का. मग खाणारे लोक एक फणस हे करतात. खायचे. त्याच्या पाठीमागे पण चांगली हवं लागते गरमीतून पण. नारळीचं झाड वगैरे आहे. त्याचं फणसाचं झाड बघा मुंद्यापासून ते लागलेत फणस त्या शेंडापर्यंत बघा वरतीपर्यंत एकदम आहेत. सकाळी बघा आपण आलेला फणस खाल्लेला तर याच फणसाचा होता. खूप फणस लागलेत एकदम गच्च आहेत. हे बघा कालपासून एकदम शेंड्यापर्यंत आहेत, वरपर्यंत आहेत. चांगले बघा घडावर लागलेत. आंबे काजू कसे घडावर लागतात तसे फणस पण घडावर. सगळेच फणस घडावर लागत नाही. हे बघा
बघा कसं दिसतंय. घडवलं आहेत ना फणस. बघा किती छान वाटतात. खूप आहेत. हे बघा काय भारी बनवलेलं आहे आमच्यासाठी सोमवार स्पेशल मेनू. हे बघा श्रीखंड पुरी. आवड्याने सुरुवात केली. नावेकला भूक लागली ना लवकर. तुझ्या हाताने का पापडासोबत नाही खायचं ते श्रीखंड पुरी सोबत खायचं. तू पण घे सगळे. हे आमच्या आत्याची नारळाला चप्पल लावलेलं आहे. कोणाची नजर लागू नये म्हणजे तांबड्याची चप्पल आहे. सगळे लोक लावतात. हे बघा याच्यामध्ये शाळेचे नारळ आहेत. आताच आम्ही आत्यानं आम्हाला एवढे बघा भरपूर सारे नारळ. ते हिरवे आहेत ते शाळेसाठी शाळेच्या पाण्यासाठी. आम्ही उचल तुला उचलता येतो काय बघ. बघ बघ बघ. हा अरे 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 हा. आता हे हिरवे आहेत ना ते शाळेचं पाणी पिण्यासाठी आहेत. आणि जे पिकलेले आहेत ना त्याचं सोलणार आता नारळ तयार होणार. चला या म्हणा आमच्याकडे पाहुणं मग. हा पाहुणे नारळीचं पाणी प्यायला. पाहुणं यायला लागणार. ठेवा खाली खाली बाय पोर खरंच बाय. चला आता